राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. प्रामाणिक शेतकऱ्यांवरती अपात्रतेचा अन्याय होतोय. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांची सरकारकडून अखेर बोळवणच करण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांमधून यामुळे तीव्र संताप व्यक्त केले जात आहे, कारण शेतकऱ्यांनी यावेळी पीक कर्ज ऊसबिलामधून कापून घेऊ नये अशी बँकांना व सोसायट्यांना विनंती केलेली होती. तशा तक्रारी केल्या, परंतु जिल्हा बँकेंनी व सहकारी सोसायट्यांनी याबाबत कोणाचीही ऐकून न घेता मुदतपूर्व कर्ज भरून घेतली आणि शासनाने निकष मात्र हे 25 सप्टेंबर 2025 पूर्वी थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू झालेले आहे. याचाही काही अंशी कर्जमाफीवरती परिणाम होऊ शकतो. आयुष्यमान भारत कार्डसाठी 12 अंकी रेशन कार्ड असण्याची अट. 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य योजनेमधील मोफत उपचारासाठी तुम्हाला आयुष्यमान कार्डची गरज असणार. शिराळा तालुक्यामध्ये डेअरी चालकांची मनमानी होत असून दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेले आहे. फॅटच्या नावाखाली दरामध्ये लूट केली जाते. सिंचन विहिरीचा गाजावाजा होतोय, शिवार मात्र कोरडेच राहते. वाळवा तालुक्यामध्ये 134 प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले आहे. वीज कनेक्शन सुद्धा मिळेना. पाणी असून अडचण, नसून सुद्धा खोळंबा. 14 लाख शेतकऱ्यांची 1967 कोटी रुपयांची मदत थांबलेली आहे. अतिवृष्टीग्रस्त शेतकरी वाऱ्यावरती असून महसूल यंत्रणेची दप्तर दिरंगाई. रब्बी हंगाम संपला तरी खरीपाची मदतच मिळेना. आरटीई प्रवेश अल्पसंख्याक शाळांची पुनर्नोंदणी. प्रशासकीय गोंधळानंतर आरटीई पोर्टलवरती पुन्हा बदल करण्यात आले. शिक्षण विभागाकडून नवीन आदेश प्रसिद्ध करण्यात आले. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा हा घोटीमध्ये अडवला. आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक संपन्न झाली. राज्यपालांना निवेदन दिले. सोने 8,000 रुपयांनी तर चांदी तब्बल 24,000 रुपयांनी स्वस्त झालेली आहे. जळगावच्या सराफ बाजारावरती युद्धाचा परिणाम होतोय. सोन्याचे दर हे 1,60,000 रुपयांवरती आलेले असून दुसरीकडे 10 दिवसांपूर्वी 2,90,000 असलेली चांदी मात्र आता 2,66,000 रुपयांवरती स्थिरावलेली आहे. महाडीबीटी पोर्टलवरील पूर्वसंमती प्रक्रिया चालू करा. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची विधिमंडळामध्ये मागणी करण्यात आली. कराड तालुक्यामध्ये गॅस टंचाईचे सावट असून व्यावसायिकांना सिलेंडर देताना कडक पडताळणी केली जाते. घरगुती गॅस नोंदणी 21 दिवसांच्या अंतराने. सातारा जिल्ह्यातील 786 गावे हे टंचाईच्या उंबरठ्यावरती असून 1039 वाड्यांनाही बसणार झळ. 23 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 6 कोटी क्विंटल साखर निर्मिती करण्यात आली. 109 कारखान्यांचा पट्टा पडलेला असून ऊसाच्या कमतरतेमुळे उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे. शेतकरी अनामताचे 80 कोटी रुपयांचे कर्ज खात्याला असून कर्जमाफीचा निर्णय होताच कर्जदार शेतकऱ्यांकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली. ऐन हंगामामध्ये केळी, द्राक्षांची आखाती निर्यात शून्यावरती आलेली असून युद्धाचा फटका बसलेला आहे. 7,000 कोटी रुपयांच्या विदेशी चलनामधील महसुलावरती पाणी. नाशिक, सोलापूर, सांगली, जळगाव या प्रमुख निर्यातदार जिल्ह्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे. युद्ध 10 दिवसांमध्ये न थांबल्यास हापूस निर्यातीला मोठा फटका बसणार आहे. कोकणामधून दरवर्षी होते 25,000 मेगाटन आंब्याची निर्यात. कोथरी धरण गडभरणी कामअखेर बंद असून प्रशासनाच्या आश्वासनानंतर प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन तुर्तसा स्थगित करण्यात आले. ज्वाला नदीला 5 बछड्यांना जन्म. नामिबियातून आली होती ज्वाला. कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये चित्त्यांची संख्या आता 53 वरती. अडकलेला शेतमाल अन्य देशामध्ये रवाना करण्यात आला. युद्धतणावामध्ये व्यापार सावरण्यासाठी JNP विशेष कृती दल. आता महिन्याला एकच गॅस सिलेंडर मिळणार. केंद्र सरकारच्या सूचनांनंतर गॅस वितरकांकडून पाऊल उचलण्यात आले. आधी 15 दिवसांनी व्हायचे ऑनलाईन बुकिंग, आता बुकिंगसाठी 25 दिवसांचा कालावधी देण्यात आलेला आहे. दरवाढीनंतर ग्राहकांना युद्धाचा दुसरा धक्का बसलेला आहे. बनावट क्रीडा प्रमाणपत्राद्वारे लाटली नोकरी. 121 उमेदवारांची सरकारी सेवेमधून हाकलपट्टी करण्यात आली, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या. गावावरती तेल संकट. पेट्रोल डिझेलची तात्काळ दरवाढ होणार नाही. सरकारचे स्पष्टीकरण. रुपया ऐतिहासिक तळाला. महागाई आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा. CIDच्या चौकशीमध्ये VK सिंग यांचा जबाब. 3 दिवस चौकशी होणार. तपशिलाबाबत गुप्तता. अजित पवार विमान दुर्घटनेबाबत संशय व्यक्त केला जातोय. वैनगंगा नळगंगाच्या मुख्य कालव्याचे पुन्हा सर्वेक्षण केले जाणार. वन विभागाचे 1,295 हेक्टर क्षेत्र टाळून प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा प्रस्ताव नोंदवण्यात आला.